नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय क्षेत्रात आणि आरोग्य विभागात सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र आरोग्य विभागात लवकरच एक बंपर भरती होणार आहे। जर तुम्ही नर्सिंग किंवा मेडिकल फील्डमध्ये शिकत असाल किंवा नुकतेच पासआउट झालेला असाल किंवा डिग्री होल्डर असाल तर ही माहिती तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते। त्यामुळे हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण एकूण किती पदे आहेत, कुठे भरती होणार आहे आणि तुमच्यासाठी भविष्यातील संधी काय आहेत यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा अशाच अपडेट्ससाठी आणि बेल आयकॉनवर प्रेस करा विसरू नका, कारण त्याशिवाय तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येणार नाहीत। तसेच डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे क्लिक करून आर्टिकल रीड करू शकता आणि त्याखालीच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स दिलेले आहेत, जॉईन करायला विसरू नका। मित्रांनो, नुकतंच मागेच 25 मार्च 2026 रोजी मुंबईच्या विधान भवनातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। श्री प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावरून एक मोठी घोषणा शेअर केलेली आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की नागरिकांना सुरळीत आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभागाकडून लवकरच 5 ते 6 हजार नवीन पदे भरण्यात येणार आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे, तब्बल 5 ते 6 हजार पदे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्स या पदासाठी ही जी भरती आहे ती असणार आहे, ज्याला CHO म्हणलं जातं। आणि ही भरती फक्त एका शहरापुरती मर्यादित नाहीये, तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि अगदी तळागाळातील उपकेंद्रामध्ये सुद्धा या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही संधी नेमकी कोणासाठी आहे। मित्रांनो, साधारणपणे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदासाठी BAMS, BSc नर्सिंग किंवा इक्विलंट वैद्यकीय पदवी घेतलेले विद्यार्थी पात्र असतात। लवकरच येणाऱ्या अधिकृत जाहिरातीत हे जे आहे स्पष्ट होणार आहे। पण आता बोलूया की भविष्यातील संधी काय राहतील यामध्ये। सरकारी नोकरी आणि तुमची स्थिरता यासाठी तुम्हाला जे आहे काम करायचं आहे। ही भरती आरोग्य विभागाची असल्यामुळे तुम्हाला एक कायमस्वरूपी आणि सुरक्षित करिअर पर्याय जो आहे तो मिळणार आहे। थेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल किंवा जिल्हा रुग्णालयात काम केल्यामुळे तुम्हाला जो प्रॅक्टिकल अनुभव मिळेल तो तुमच्या भविष्यातील मेडिकल करिअरसाठी खूप मोलाचा ठरू शकतो। त्याचबरोबर सरकारी सेवेत एकदा प्रवेश मिळाला की अनुभवानुसार आणि विभागीय परीक्षा देऊन तुम्हाला वरच्या पदांवर जाण्याची मोठी संधी दिली जाते। मित्रांनो, 5 ते 6 हजार पदे म्हणजे खूप मोठा आकडा आहे, पण लक्षात ठेवा संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी यासाठी अप्लाय करणार आहेत, त्यामुळे स्पर्धा तेवढीच तगडी राहणार आहे। माझा तुम्हाला सल्ला राहील की अधिकृत जाहिरात आल्यानंतर अभ्यास करू असा विचार अजिबात करू नका। आतापासूनच तुमच्या टेक्निकल आणि मेडिकल सिलेबसची उजळणी सुरू करा, म्हणजे रिव्हिजन सुरू करा, कारण जाहिरात आल्यानंतर परीक्षेसाठी खूप कमी वेळ मिळतो। तुमचा जो काही रोजचा अभ्यास आहे त्यात सातत्य ठेवा। या भरतीची अधिकृत जाहिरात, अभ्यासक्रम आणि वयोमर्यादा याबद्दल जसे नवीन अपडेट्स येतील तशी सर्वात पहिली माहिती मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन। त्यामुळे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, तेव्हाच तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। तुमच्या मेडिकल आणि नर्सिंग करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या संधीचा भविष्यामध्ये फायदा घेता येईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।